रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. दुसरे चरण संताजिया चल चक्रपाकाने प्रत्येकता विस्तारू बाबांनी सद्गुरूला सत्कारू जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंतो श्री चरण श्री गुरूंचे कर नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन धाम चराचरी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंद वल्लभं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोमान देव ममताबाई नमोती भूलमावली आपल्या प्रेम जने देवाची काल माझी वाणी माने सत्कासी रंजो चित्ताची आपली मन करे बाजा ताई बाजा मस्त आहे या भगवान सदा चित्ता समाधान सर्व सुखजानो सर्वानंदा आनंद निर्भर निर्लग्न प्राप्त प्रसंगी सेवे करता जो निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त संत शिरोमणी देहुनी वाची वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. जीवनामध्ये सुख आणि समाधान सुखाकरता किंवा समाधानाकरता अनेक अन्य प्रकारचे साधन आहेत. तो कोबा होता आम्ही जेव्हा साधनाच्या नादीला लागतात आम्ही काय केलं ते परोक्षाचं प्रयोजन आम्ही भगवंताचं फक्त चिंतन केलं त्याचा परिणाम केले सदा चित्ता समाधान चित्ताला सदा सदा समाधान सदा सदा नाम बोल सदा सदा समाधान कदा कदा नाम बोल कदा कदा असमाधान समाधान रत्न समाधान समाधानाच्या प्राप्ती करतात. समाधानाचा पर्याय शब्द आहे सुख म्हणून सुख आणि समाधान एक पर्याय शब्द आहे. या अभंगावर सेवा करण्यापूर्वी थोडा परिहार केला तो गरजेचा असतो की आपला क्षत्र गडबडू गावामध्ये होत असताना अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह निर्जला एकादशीच्या पर्वतात अर्थात प्रत्येक जिल्ह्यातला जळगाव धुळे जिल्ह्यात खामदेश मध्ये हा शेवटचा सप्ताह आहे. म्हणजे आता याच्या पुढे सत्य होणार होती पण आता पंढरपूरचे वेद लागल्यामुळे हा शेवटचा भैरवीचा सप्ताह करायचा निर्जला एकादशी सोडायची आणि वट सावित्री पौर्णिमेपर्यंत पंढरपूरचा दसरा झाला. त्याच्यामध्ये कोणी वारकरी पाहायला जाईल कोणी रेल्वेवर जाते कोणी एसटीवर जाते कोणी कशावर बी जा आणि कशाने बी जा
वारकरी इतर काहीतरी होण्यापेक्षा पंढरपूरचा वारकरी बरोबर तुकोबाचं म्हणतात माझा वारकरी म्हणण्याकरता अन्यथा भिकारी होईल पण वारकरी होईल. याचा अर्थ भिकारी वारकरी भिकारी नाही. व्यवहारातले शब्द आहे, आपल्या व्यवहारातले शब्द आहे. एखाद्याची कधी काही जमली बांधर म्हणा काही झालं त्यांच्याकडे गट्टे होते इथे टाकलो पण पूर्ण गरजेचं नको चालले काही पूर्ण बोलणार तुम्ही काही विकू नको एकणार नाही मग पर्याय शब्द आहे त्याच्या बाजू होईल ते काय काही होणं म्हणजे चांगले भेट चांगले लक्ष पंढरपूरच्या वारीचे भेट लागल्यामुळे आपला गाव फार भाविक आहे. असं भाविक आपल्या गावाची जळगाव जिल्ह्यातून करमळू इतके पंढरपूरला जाणारे वारकरी कमी भ्रष्टाचारी तिथे काही ते कठीण काम करते पण एवढं भाविक आणि त्यात 150 वर्षाची परंपरा आहे. जुना शब्द आहे वैकुंठवाची गुरुवारी परम सर्दी आहे. बाबाजी महाराज चैतन्य पांडुरंग महाराज बहारकर प्रज्ञानंद वैकुंठ विठ्ठल विठ्ठलचेच वाणी हो. आणि 2 नंबरचे पैलवान होते आमचे दादा लोटन दादा. हा टप्पकाचे वाचता आमना बारकोबा दूर पहिले असं महाराज. असो कुस्ती खेळण्यामध्ये पटायचं मग तुम्हाला बी माहिती आहे कुस्तीमध्ये सुरुवातची कुस्ती मोठे पैलवान असता का लहान खरं बोला लहान लहान पोरं गावामधला हो डफडबी शिजली समाज राहत नाही आणि रंगोट नको जांग नको मग बिलगा बिलगडे कर चित्ता झाया लंबा त्याचं बक्षीस शेवचिवडा बिस्किटनं पाकिट गुईसनं पाकिट रेवडीसनं पाकिट आणि मग नंतर येतात मोठे पैलवान जसे जसे राहत होते तसे जसे मोठे पैलवान मोठे मोठे पैलवान त्यांचं बक्षीस बी तसंच पैलवान बी आगडबम नागडबम. आपली पहिली कुस्ती म्हणजे शेवचिवडा रेवडीच नाही भाऊ. नंतर येतील मोठे मोठे पैलवान तुमच्या बरगाड्या मोडणार तसं रेवडीची कुस्ती आहे. तसं सगळे हुशार लोक आहे आपण तज्ज्ञात पंगतमध्ये जेवता बी वाढता बी इमानदारी मग सांगा पंगत मग सुरुवातलं कालवान न पडत मीठ नंतर पत्रवाया चुकायचं का मला पहिलं काय बांधलं बरंच पत्तरवाला नंतर मीठ. तसं आज माझ्याकडे पत्तरवाया मीठ वाढण्याचं काम आहे. मग बाकीचे काय वाढतील आणि तुम्ही काय खाशाल ते मला काही सांगता येत नाही. असो नामचिंतन अभंग घेतला आहे. पहिल्या दिवशी नाम का घ्यावं लागतं पवित्र नाम पवित्र यो मंगलानांत मंगल सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम दे श्री विठ्ठलाचे नाम दे सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे
शंकर मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे आरंभी आवडी आदरे आर्य नाम तेने सकल सिद्धी जगे झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जिभेचा जिव्हाळा सांगायचं तात्पर्य एक आहे मित्रांनो नाम श्रेष्ठ आहे नाम सोपं आहे सोप्यावर मामा सांगितले संचीपन परमार्थ क्षेत्र म्हणजे परमार्थ करीत असताना प्रत्येक माणसाने परमार्थ हा मनाने करू नये माऊली माता मनो मागे गेला हरी पाठी निर्मला मनो मागे गेला मनाचा मार्गक्रम करू नका का मग सानिध्यातून परमार्थ करायचा सानिध्य म्हणजे काय मी तुम्हाला सोपं सांगतो गडबड करू नका गरम होईल होऊ द्या मी तुम्हाला विचारतो एखादा मनुष्य कधी आजारी पडला त्या माणसाने औषध घेतली पाहिजे का डॉक्टरकडे गेलं पाहिजे आम्हाला माणूस का आजारी पडल्यानंतर कधी औषध घेतली पाहिजे का डॉक्टरकडे गेलं पाहिजे डॉक्टरकडे गेलं पाहिजे औषध नाही घेतली तरी औषधही घेतली पाहिजे डॉक्टरकडे सुद्धा गेला पाहिजे औषध कोण देतो डॉक्टरने मेडिकल कंपनीमध्ये आलो डॉक्टर फक्त तुम्ही निदान करतो गोळ्याची डॉक्टर काय करतो निदान करतो गोळ्या घेतली का डॉक्टरला माहितीये की आमच्या औषध दिलं म्हणजे सुधरेल पण ते औषध त्याच्याकडे उपलब्ध नाही म्हणून डॉक्टरकडे कारण आणि कोणती आपल्या मताने औषध घेतात आपण कोणते औषध घेणार तुम्ही आजारी पडणार कोणते औषध घेतात तुम्ही आपल्या मनाने नाही चालणार कारण डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घ्यायची डॉक्टर निदान करतो डॉक्टर निदान करतो म्हणून त्याच्या सल्ल्याने औषध घ्यायचे आपल्या सल्ल्याने औषध घेतल्या किती भेट झाल्याशिवाय बरोबर येणार औषध किन्या सुधारत औषध किन्या फेल करत एकच औषध दोन काम करत सुधार झाली आणि मारत पण डॉक्टरची सल्ला घेतली पाहिजे डॉक्टरला कळत एक म्हातारा आजारी पडला 70-75 वर्षीचा म्हातारा आजारी पडला आता मन कशी करली जाईल चांगला झावळा द्यायला चांगला द्यायला काय झालं रस पाचली गेला तो म्हातारा डॉक्टर या काका गेला दवाखाना डॉक्टर म्हणजे चला पडून त्याला पडून इतका छातीवर इतका चला बाबा चलना तो म्हातारा का तुझी आई कशी बाबा उघडं बाबा म्हातारा म्हणे आलं तर किती जण झोपला म्हातारा उघडा उघडा झोपला आणि मग डॉक्टरने ते कानमा खोटी दिलं आणि पडून झालं बसलं म्हातारा कोठे डॉक्टर कोठे असा तपास म्हातारा म्हणे डॉक्टर गदर डॉक्टर म्हणून होता तो खालून का होता भजीला बाबा गुपचापवर मी पहिले घरी द्यायला ना थांबले मला खालून काढत होता
तू म्हातारा माणूस आहे, तुला काय काळजी केली ती की नाही नुसतं? आता चला, डॉक्टराला निदान करतो. डॉक्टरचं सजाव पण परमार्थामध्ये सुद्धा कळलं पाहिजे. परमार्थ कसा करावा, परमार्थ म्हणजे काय, मनाने चाललं. आपल्या मनाने आपण करतो, हा परमार्थ आहे का नाही? वयामध्ये की राजा भट्टी केली आता तसं नाही, चालला पाहिजे. म्हणून त्याचा करता माझा संताचे संगती अकरावा श्रीपती येणे. स्वयथा कारण संगती साधूची भाव्य भक्त हरीची भेटीचे नाही. संतांच्या सानिध्यातून परमार्थ करावा, मनाने परमार्थ करू नये. संत महात्मे मार्ग दावले गेली आधी दयानिधी संतते चेनेची पंथे चालू जाता कोणा पडे गुंता कोठे काही. मनाने परमार्थ करू नये. मनाचा मार्ग स्थळीच जात नाही, स्थळीच जात नाही. संत सांगतील तेच ऐका. मी सांगतो तुम्हाला, ऐकायचं का तुम्हाला? जगाचं ऐकू नका. जगाला काहीच कळत नाही. अन्यथा देवाचं ऐकू नका. मी तुम्हाला विचारतो, देवाचं ऐकायचं का संतांचं? जेवण ऐकू का संतांचं ऐकू? देवाचं ऐकायचं नाही. बरोबर आहे. संतांचंच का बा ऐकू? देव खड्डांमा बी घालली घातलं नाही का? बदविले मुखे नारायण धर्मा अंगुष्ठाच्या कर्मा. धर्मराजानं ऐकून घेतलं कोणाचं? देवाचं. काय झालं? वर जाताना अंगठा घडून पडला. हे कारस्थान देवाचं आहे. संत तसे करत नाही. मला संतांच्या जीवनामध्ये दया आहे, संत महात्म्याची जी करुणा आहे. संत महात्मे हे जगत कल्याणाकरताच येतात. येथे उपकारासाठी आलो आम्ही वैकुंठवासी. आलो ह्याच कारणाची बोली ऋषी सात भावे वर्तया. म्हणून संत समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. संतांच्या सानिध्यातून परमार्थ करावा. पण लोक संतांच्या सानिध्यात परमार्थ करत नाही. मग काय केव्हा करतात? आपल्या मताने परमार्थ करून लोक थकतात, भागतात, हादवान होतात. काहीही प्राप्ती होत नाही. परमार्थ करून जर आपल्याला साध्याचीच प्राप्ती झाली नाही, तो परमार्थ करून काय उपयोग? काय उपयोग आहे? साधन करतो आपण, पण साधनाबद्दल आपल्याला माहिती नाही. म्हणून हातबल होतात आणि थकतात, भागतात. थकल्या भागल्यानंतर खिन्न होतात. मग तेव्हा त्यांना उजीड पडतो की अरे आपण आपल्या मताने भरपूर परमार्थ केला, पण आपल्या हातामध्ये कवडीचं सुद्धा फल प्राप्त झालं नाही. मग काय करावं? हा परमार्थ ज्यांनी केला, त्या परमार्थाचा अनुभव ज्यांना आला, त्या परमार्थाचं फल ज्यांना प्राप्त झालं. विठ्ठल 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 आज सांगू, शास्त्र म्हणे ते संडावे व राज्यही चुन मानावे. तस्मात शास्त्र प्रमाणांचे ते कार्य व्यवस्थित संत शास्त्राचं निधान करता म्हणून आपण नाही. सुख आणि समाधान त्यांना प्राप्त का झालं? का झालं? पाहिली पुराणे
दांडुळली दर्शने दर्शने पुराण दांडुळली दर्शने त्यांच्या जीवनात तुमच्या आपल्या जीवनामध्ये समाधान आणि सुख प्राप्त होण्याकरता आपण कशातही सुख मानतो, कोणामध्येही सुख मानतो आणि कशालाही सुख मानतो. ऐका, आपण विषयामध्ये सुद्धा सुख मानणारे लोक आहेत. माऊलीची ओवी आहे, एरवी विषय काही सुख आहे, हे बोलणेच सारखे नव्हे का विद्युतच पुण्य पाहे जगा माझी. विषयामध्ये सुख नाही, विषयामध्ये सुख नाही. सुख इंद्रियाच्या द्वारा जे प्राप्त होतं आपल्याला, आतल्या सुखाची प्राप्ती आपल्या आतमध्ये तो ठेवा असल्यामुळे प्राप्त होतो. पण विषयामध्ये सुख मानता लोक, विषयामध्ये सुख आहे. कोणी संसारामध्ये सुख मानतं, कोणी बायकोमध्ये सुख मानतं, पोऱ्यामध्ये सुख मानतं, समाधान मानतं. कशातच नाही, कशातच नाही. जाऊ द्या, एक कुत्रं होतं, कुत्रं आणि ते उखळावर बसलं होतं. उखळला कितला गिन्न जुना होता आणि काय तो काय होता तरी काहीच नाही. मग तो पायकन इकडे कोण कोण कुत्रं आता इकडे येतो, इकडता झाले. एक हाडूक सापडलं, हड्डी, जुनाट हड्डी. आणि तो त्याला आनंद आला. हो वा, काय मजा आहे. कोण म्हणे? कुत्रं म्हणे. कसा मजा आहे? हड्डीमा, कुत्र्याच्या हड्डीमा मजा वाटत. आणि लागलं चगडायला. चगडता महाराज त्याच्या हिरडीला टुसलं. ते टुसल्यानंतर त्याच्या हिरडीचं रक्त निघालं, त्या हड्डीवर पडलं. मग त्याला आनंद आला. तो मला काही कवाय ना काढ कधी रक्त. कोणाचं होतं ते? हा, त्याचंच आहे. त्याला कळलं का हे आपलं जे नाही, तो त्याच्यामध्ये विषयामध्ये सुख मानणार लोक आहे. महाराज विषयामध्ये सुख मान. पुढे अवघड ये मदंड, पुढे अवघड ये मदंड, हे पुढे अवघड ये मदंड, पुढे अवघड ये मदंड. दयाचे चुक येते वाटे गोड, तुझे येते वाटे गोड, पुढे अवघड ये मदंड, पुढे अवघड ये मदंड, हे पुढे अवघड ये मदंड, पुढे अवघड ये मदंड. विषयाचे सुख गोड वाटे म्हणा, पाहता रावणा काय झाले. विषयामध्ये सुख नाही, या विषयामध्ये. म्हणून विषय जुनी जन्मले जे का सुखाधिक दादले. विषयावर मात केली, विषयामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख नाही. मुलाबाळामध्ये मानतो आपण नाही, मानतो आपण. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेवेची गिरी करे. राज्य टाकून गेले थोडेचे का वेळे म्हणावे. सांगा ना, भागवतातली बोली मला असं वाटतं बरोबर आहे. अरे एक राणी मुलाला उपदेश करते, मुलाला. हो, 18 भार वनस्पती फळे फुले, 22 पोखरनिया रजा गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडून या काचला योगाचे बाटी. पण ये दे मसालाचा सोहम तुझे एवढं नाही. जर संसारामध्ये बायकोमध्ये मुलामध्ये जर सुख राहिला, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे,
बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे कुठेच नाही. मायका आता आखो एक भागवतातली ओवी सुंदर आहे. मी तुम्हाला विचारतो, बायकोपासून सुख का मुलापासून सुख? बायकोपासून सुख भेटतं का पोरांपासून? ओवी आजच खोटी ठरी. जे बी पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिताचे जे म्हणते, शेती पुत्र अंगोचा धावते, केवळ भ्रांती पुत्र मोह. जे बी पुत्रापासून सुखप्राप्ती, एक जण मध्ये नाही हो. मला घरमा सगळा जीव लावतात मध्ये, मला बायकोना जीव आहे मामा, मला पोरेसना जीव आहे. काही विचारवलचेच कीर्तनकार म्हणतो तुला मग जीव आहे बायको ना? म्हणे हा. मग तुझून पगार चालू आहे का? मग 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 तुला पगार बंद होऊ दे, मग देख मंग. एक माणूस 2 पिशवी न्यात द्या बदारमा 40 गावले. आणि ते का बदार करता करता जो पाणी सुटना दणके बाप बायकोना जीव लागे घ्या तिकडे. पोरांना सांगे, हे मुलांनो, हे पोरं होऊन काय तुमना बाप वल्ला वै घ्या वै. हे पोरं तुमना बाप वल्ला वाहू दे ना, ते का मातीनं ढेकावू ये का म्हणे. असं का? जे का बदार वय ना म्हातारा उन्हा रिक्षा माइन उतरना, दोन्ही पिशा मग चालना गुब्बू गुब्बू गुब्बू. बाईचं लक्ष गेलं, बाई परत परत गेली, दोन्ही पिशा आत्मा घेतल्या आणि चला घरमा. पिशा ठिजी ना, तो म्हणत थंडी भरायची, थंडी आवरात नाही. बाईने टावेल दिला, कपडे दिले, भाऊना कपडा घालात. बाई म्हणे कसं वाटत? म्हणा अंगमध्ये थंडीच निघत नाही म्हणे. चला चुरापान. त्याने चुरापान बसाडं, त्यानं अंगोर राखेल टाकले, चुरामा राखेल टाक. आंग शेकेतोय. बाई म्हणे तुमले चहा बनाऊ बनार. गवती तू कोणतं बी गवत टाक पण जल्दी उरका. नाही तुमले उक्कड पेंडी कर देऊ, हा कर जल्दी. उक्कड पेंडी, हा कर पेंडी. हाय उक्कड पेंडी आणि गवतीचे आकड लोंग पगार चालू येतात लो. पगार बांध उदे उक्कड पेंडीनी तुला कडवानी पेंडी बी टाकावत नाही. जे बी पुत्रापासून सुख प्राप्ती, माता पिताचे जे म्हणते, शेती पुत्रांगोचा धावते, केवळ भ्रांती पुत्र मोह. बायको आणि मुलगा सुखाचं साधन आहे. जाऊ द्या, मुलगा सुखाचं साधन आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, बायकोपासून आणि पोरेपासून तुम्ही सुख म्हणता. मी तुम्हाला असं विचारत, दशरथ राजाने बायकोपासून सुख भेटलं का पोरांपासून? मनकडे कसा कॅमेऱ्यासारखं देखील आहे ना त्या. दशरथ राजाला मुलांपासून सुख भेटलं का बायकोपासून? कोणापासून? कोणापासून नाही. दशरथ राजाला किती बायका होत्या? हा, अरे 703. तुम्हाला फक्त 3च माहिती आहे. 703 बायका. कितले पोरं? किती मुलं? 4 मुलं. सुखाचं साधन आहे ते. राजाला वाटायचं दशरथले वाटे, आपल्या आश्रतले काय लायची नाही. जेव्हा स्वर्गामध्ये गेले, रथ घेऊन दशरथ राजा शुक्राचार्याबरोबर युद्ध करायचं होतं. काही गुपचाप बशी गई मागे, दिसलीच नाही. गेले स्वर्गामध्ये. शुक्राचार्य दशरथ राजाचं युद्ध चाललं. युद्ध करता करता दशरथ राजाच्या रथाचा आग तुटला. रथ कोसळणार तोपर्यंत काही तरी हात घालती ना. कसा बा तुमरामा, रत्न तुमरामा आक म्हणून एवढा रथ त्या बाईने
हातावर तोडून धरला. कोण? कैकईनं एवढा रथ तोडून धरला आणि चाललं युद्ध. शुक्राचार्यांचा पराजय झाल्याबरोबर सगळ्या देवाने पुष्पवृष्टी केली. वा राजा, खरोखरच तुम्ही जिंकले. वा तुम्ही जिंकले. पाहतात तर कैकई उभी. कैकईने हात काढतात, रथ खाली टेकाय द्या. दशरथ राजा म्हणजे कैकई म्हणे उभं कवई उनी मी तुम्हाला पाठ मागेल बस येलो तू म्हणे. मग काय झालं? तुमचा आग तुटला. मी हात घालून रथ वर उचलला. शाबास कैकई, मोठी कामगिरी केली. बोल तुला काय पाहिजे? काय पाहिजे? मला 3 वर पाहिजे. बोल आता नाही, मला पटीन तो बाई. वर जाऊन चुकला. त्या टायमाला शुक्राचार्यांचा जेव्हा पराजय झाला तेव्हा सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली. त्या टायमाला बृहस्पती काय म्हणतात? बृहस्पती, राजा राजा बोल काय पाहिजे तुला? संपत्ती, धन, काय पाहिजे? बृहस्पतीला आणि उद्गार दशरथ राजाचे, गुरुदेवा माझ्याकडे मी सार्वभौम राजा आहे, माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, संतती भरपूर, मला 703 बायका आहेत. म्हणजे मग फक्त मला काही नाही समाधान करता. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मला मुलबाळ नाही, त्याच्याने मी दुःखी आहे. म्हणजे याचा अर्थ आहे मुलबाळ नाही म्हणून मी दुःखी आहे. ज्यातले पोरं आहेत त्या कितना सुखी आहेत. तुमना गावामध्ये वतीन भो पण गंजाचे खिलाडू आम्ही. ज्याला नाही तो बी दुःखी आणि ज्याला आहे तो बी दुःखी. गंजच बांधगडी यायचे. जाऊ द्या. मला एकच सांगायचं आहे, पुत्र कामेष्ट यज्ञ केला आणि मग ते 4 मुलं झाले. 4 मुलं, 703 बायका. सांगा राजा दशरथाला मरावं लागलं कोणामुळे? राजा कोणामुळे मरला? बायकोंमुळे का मुलांमुळे? मग दशरथ राजाला मारायला कारणीभूत कोण झाले? बायका. मनकडे काय देखतात ऐका. मनकडे देखतात काय दशरथनी गोट आहे दशरथ. सांगा तुम्ही इतकी संपत्ती संतती असल्यावर सुद्धा राजा दशरथाला शेवटी राम राम करत मरावं लागलं. याला कारणीभूत मुलं आणि बायको. मग सांगा बायकोपासून पोलीसपासून सुख भेटी का रे भाऊ? नाही भेटणार. कावर देवी पुत्रापासून सुखप्राप्ती. माता पिताचे जे म्हणते शेकी पुत्र अंगोटा धावते केवळ भ्रांती पुत्र मोह. सांगा तुम्ही. एक जण मला विचारलं ना म्हणे इतका मोठा हात काही काही ना त्या तुंबडामा घालती ना आणि रथ उचली सनी तिनं हातमा ताकद कुठून उनी आई बी ऐका. काही काही लहान असताना मुलींबरोबर खेळायला गेली. खेळता 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 आणि सांगायचं तात्पर्य दुर्वास ऋषी झोपले होते. आता लहान होते सीता. ते काय समजे. खेळता खेळता त्यानं काय कर आता तावा पडेल होता. हात भरली ना काळाना आणि दिना ऋषीना हात तोडले चोपडी दुर्वास ऋषीच्या. पडून गेल्या. दुर्वास ऋषी झोपेतून उठा आणि पाहतात तोंडले काय लागेल. या मुलींनो इकडे या. म्हण काय माझ्या तोंडाला काढ कोणी लावलं? म्हणजे कैकईनं लावलं. कैकई ज्याचं माझ्या तोंडाला तू काढ लावलं त्याचं तुझं नाम निर्देश होईल. जा नाम निर्देश कोणी करणार नाही. आज बी आपला भारतमा बाया पोलीसनं कोण नाव टक्क्या उशी गादी काय बी ठेवती.
सांगा मला तुमना गावाમાં કઈ કઈ નામની બાઈ છે का હા बा म्हणा पंचांगांना कई कई नाव सापडावली का आपले ठेवणार नाहीत का खलास तेव्हा काही काही म्हणजे गुरुदेवा तुम्ही मला शाप दिला आई गोष्ट करी आहे पण ज्या हाताने मी तुमची सेवा केली याचं काय हां बेटा ज्या हाताने सेवा केली ना त्या हातामध्ये एवढा बळ येईन लोखंडासारखं म्हणून कैकेयीच्या हाताला एवढं लोखंडासारखं बळ प्राप्त झालं का फक्त कैकेयीनं तेवढ्या हातला बांगड्या होत्या का बरं तिनं तुंबडा मात घालेला होता म्हणून आताही काही कैकेयी हातला बांगड्या घालतीच नाही त्या हीच नव्हे कोणता तुंबडा मात घालेल एकोणजण असं आहे मला एकटं सांगायचं आहे राजाचे उद्गार राजासारख्यांनाही प्राप्त झालं नाही समाधान आणि सुख का प्रपंच जरी सुख जोडले तरी काय शिवची गिरकडे आहे नाही का आहे का हा सुख पाहता जवा पाडी हा सुख पाहता जवा पाडी सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे हा दुःख पर्वताय भरे हा दुःख पर्वत आम्हाला दुःख पर्वताय भरे हा दुःखाचा पर्वत दुःख पर्वता एवढे सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख प्रवता एवढे दुःख प्रवता एवढे दुःख प्रवता एवढे दुःख प्रवताय वडे दुःख प्रवताय वडे सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे जवा पाडे म्हणजे काय सुख पाहता जवा जवा पाडे काय कोणता पाडे काय जवा पाडे जवस ना राहणं इथलं संसारमा सुखीतलं हे जवस ना राहणं इथलं अथाक दुःख भरलेलं असल्यामुळे सुख आणि समाधान संसारामध्ये मानणारे लोक आहेत पण त्यांना बी रडण्याची पाळी आली मनाने साधन करणारे लोक मनाने साधन करतात तरी प्राप्त होत नाही सुख समाधान करता काय साधना करतात लोक काही बी करा समाधान प्राप्त होणार नाही यज्ञ याग स्वर्ग भोग आड येते करिता तपे काम क्रोध कवडते नित्य नित्य ज्ञानाभिमान वाढते करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो धन्य आनंदाचे सापडली यज्ञ याग अजून सांगू योग याग विधी येण्यानो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म पारियाता रवांग घेता भूमी भरी यत्न परोपरी साधन तैसे कोणतं साधन बरेचसे लोक साधन करतात पण साधन घालते काळाची मुखे बाकीचे साधन घेऊ नये यज्ञ करणं याग करणं आपलं काम नाही तीर्थयात्राने सुद्धा कदाचित अहंकार प्राप्त होऊ शकतो म्हणून तर आमचे संत म्हणतात नरगती साह्यास
जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुम्ही वनान यासाठी कशाला वनांतर जाऊ नका, कोठे जाऊ नका. ठाईचं वैसून निकाल एक चित्त नावडी अनंत. हालो बाबा, गंज लोक फिरता फिरता भागतात, थकतात, भागल्यानंतर थकल्यानंतर हतबल होतात, मग विचार करतात. आपण एवढा परमार्थ करतो, एवढा परमार्थ करतो आहे. परमार्थ करून करून आपली अर्धी सर्व्हिस झाली तरी बी अजून काही ठिकाणा लागत. गंजर लोक याचं ठिकाणा पाहतं लागत नाही. काही लोक माड घातल्यानंतर आम्ही विचारतात, महाराज माड घालायला 2 वर्ष घ्या, मग अजून गुण लागत नाही. मग तो काय आजारी पडेल का गुण लागायला पाहिजे? तर काय तुझं म्हणणं आहे? जमत नाही महाराज. हातभर होतात, थकतात, तेव्हा त्यांना कोणीतरी विचार विचारतात. अरे मित्रांनो, इतर ठिकाणी जाऊ नका. संत तुमच्यातलंच तुम्हाला दाखवतील. तुमच्या जाऊन नाही का चूक आहे, पण ते आमच्यातलंच आम्हाला कळत नाही. त्यात आम्हाला संत आपल्याला आपल्यातच कळून सांगतात. तुम्ही काहीच करू नका, तुमच्या जवळ आहे ना, हो तुमच्या जवळ आहे ना. एक सांगू तुम्हाला, सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दुर्वर्तः नमशन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्त. याच्यावरचा सुंदर बोल वाचा. तरी कीर्तनाचे नटनाचे नाचेले व्यवसाय प्राच्यताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे गेले. यमदमा अवकाळा आणलेली त्याचे ठायावरून उठविली. यमलोके खुंटली राहते ज्यांचे. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे कौनाचे दमावे. तीर्थ म्हणजे काय खावे, दोषो कदाशी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे लिखित प्रबंध माझ्या आत्मचर्चा विषद उदंड गाती. अरे येडा, निदैवाच्या परिवरी का लोह रुतल्यात शस्त्रावरी. तेथे बैसोन उपास करी दरिद्रीजी. तुझ्यातलं तुला सापडत नाही, दुसऱ्याकडे भटकू नको, दुसऱ्याकडे पाहू नको. मग काय नाही, आपल्यामध्ये पहा. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा बुडलासी. एक सांगतो, आपल्यातलंच आपल्याला का कळत नाही याला म्हणतात आवरण नावाचा दोष किंवा प्रतिबंध आहे. आपलंच आपलं समजत नाही, आपलंच आपलं कळत नाही. तुकोबाचं एका ठिकाणी मस्त वर्णन करतात. गोदेकाची होता आडा करणे कोडा कौतुके, करणे कोडा कौतुके, करणे कोडा कौतुके. करणे कोडा कौतुके, करणे कोडा कौतुके, करणे कोडा कौतुके. गोदेकाची होता आडा गोदेकाची होता पाशी याराचे प्रमाण लागू पडतं. करून एक कोड कौतुके देखण्याने एक केले आई ते जीवना पे. जाऊ द्या, सोपा दृष्टांत सांगतो. आपल्यामध्ये आपल्याला का कळत नाही याच्यावर राम सुखदासजी महाराज सुंदर असं एक दृष्टांत द्यायचे. एक शिष्य एका गुरुकडे गेल्यानंतर त्याला गुरुने अनुग्रह दिला. गुरुने अनुग्रह दिला, त्याला मंत्र दिला. ऐका आता, मंत्र कोणता होता? जीव ब्रह्म ऐक्य. काय सांगायचा तो? जीव ब्रह्म ऐक्य. कोणी काही येणार उपदेश केला की बेटा जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे जीवानं जीवामध्ये भेद नाही, हा भेद आहे. जीव ब्रह्म ऐक्य. त्या शिष्याला त्या गुरुकडे 12 वर्ष झाले. किती वर्ष? 12 वर्ष. काय सांगेली महाराज? बेटा जीव ब्रह्म ऐक्य.
देवभक्त दोन्ही बैसून एका सिंहासनी जयाच्या हृदय भुवनी राजित जीव ब्रह्माऐक्य जीव ब्रह्माऐक्य. तो शिष्य म्हणे हाय ऐके आहे की 12 वरी सुग्यात माझे लंबा वैगू. एक दिवस त्या गुरुजवळ गेला तो आणि त्या गुरुला काय सांगतो, गुरुजी माझा एक प्रश्न आहे. बोल बेटा काय प्रश्न आहे. कोणी व्याला का जीव ब्रह्म ऐके, कोणी व्याला का जीव ब्रह्म ऐके, कोणी व्याला का जीव ब्रह्म ऐके. जीवाचा आणि ब्रह्म्याचा जर ऐक्य ऐका बरं, जीव आणि शिव जीव आणि ब्रह्म जर एक आहे, दोघांचं ऐक्य आहे, तर त्या ब्रह्म्याचा अनुभव आम्हाला काही येत नाही. कोणी येतो तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम प्रांता श्री कामू. विषयावरी जे ब्रह्म आपल्या आतमध्ये आहे, आपल्या जवळ आहे, त्याची अनुभूती काय येत नाही, अनुभवाला काय येत नाही, अनुभूती काय येत नाही. त्या टायमावर तो गुरु म्हणे वा बच्चा काय प्रश्न केला तू, बरोबर आहे तुझं म्हणणं. जीव आणि ब्रह्म एक आहे, त्याच्या ब्रह्माचा अनुभव काय येत नाही. मग तुला एक गोष्ट सांगतो, तो तुम्हाला ध्यान पाहिजे. बेटा त्या कपाटमध्ये डबी आण बरं. आणली डबी. डबी होती लोखंडाची. कशाची डबी घ्या का हां वकारा येत जाणं. डबी कशाची होती, लोखंडाची. बेटा बघ महाराज मी सगळे दत्तू महाराज 4-5 लोक होते आणि नारायण दादा म्हणजे एक माझा कोळी समाज त्याच्याकडे जेवण होतं. 5 लिटर बिग्गर पाण्यानं म्हटलं दूधला येऊन बाईले म्हणे रेख आज तीवर दूध आणि चपात्याच खावाडू चाली म्हणे. बाईला मस्त दूध तपाडत गरम गरम चपात्या टाक्यात महाराज आणि देख साखर दही टाक मस्त त्या साखर बारीक ठेव एवढा डबा ठेव साखर ना. बसणूच आम्ही जेवायला नारदाच्या गादीवर तुकारमध्ये बसणूच आम्ही. दूध वाढव चपात्या वाढ्यात. त्या मायला काय कर ते साखर राहू दिनी बारीक मीठ राही गुणी. बरोबर आहे ना. फोंग फोंग टाकी जी ना आणि मोडल्या चपात्या पहिलाच घास घेतला येलाय तो वत त्याने बाई काय बी गेली आई कोणी खायली. आम्हाला शंकर बाबा 2 ताटा बसाडी या कोणी ना का नाही. हात धुतला बाहेर बसले मस्त. बाबा जेवण झालं हो. दूध कसं काय होतं एकदम प्युअर होतं. काय सांगेन मीठ होतं का काय उमजलंच नाही. असे विजयी महात्मे बोलत नाही. अजून एक दिंडीचा शेवटचा दिवस ना गावामध्ये दिंडी फिरवली आणि बसलो आम्ही जेवायला. आम्ही गावनीच पोर होती ती चांचणी शोभा होता ते नाव त्यांकडे जेवायला बसलो आम्ही. छोल्या हरभऱ्याची भाजी होती चपात्या आणि बसलो जेवायला. त्याने मग मीठ काही टाकेलं होतं त्या भाजीमा. मम्मी म्हणता शोभा मीठ नाही उभी त्यानं आणं मीठ आम्हाला ताटमावर आम्ही इथं तर मीठ टाकू पण भाजी खाली वेगळी. शोभा ऐकून तर मीठ येवा मग काय जातात त्या भाजीच खाली होती. हो माय व रांगोळी म्हणजे वाद तुझी माय सांगा तुम्ही. विजयी महात्मा खायला तर आपल्यासारखा काबरं डब्बं बोंबलस का. ते म्हणतात माझी आधी याची मजा नाही चार. याला म्हणतात असो ऐसा कोठे आठवची नाही देहाची विजयी बघू दशा. त्या नामाची स्थिती काय प्राप्त झाली काय झाली. तुका म्हणे आम्ही झालो या निरूप. तुका म्हणे आम्ही झालो या निरूप. लागोने पाप पुण्य अंगा लागोने पाप पुण्य अंगा. एकलालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार. लागोने पाप पुण्य
पुण्यगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार निर्भर दुर्लभ आनंदे हमारा ओ आनंद निर्भर दुर्लभ दुर्लभ आनंद निर्भर दुर्लभ आनंद निर्भर दुर्लभ सर्व सुख जालो सर्व अलंकार सुख जालो सर्व अलंकार आनंद निर्भय दुर्लभ ज्ञानेश्वर माऊली नाथ माऊली